श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी शिवभक्तांनी हरिपूरच्या संगमेश्वर मंदिरात मोठी गर्दी केली। श्रावण महिन्यानिमित्त भरवल्या जाणाऱ्या जत्रेमुळे हरिपूरचा परिसर भक्तांनी फुलून गेला होता। श्रावण महिना सुरू झालाय। या महिन्याच्या पहिल्या सोमवार निमित्त भगवान शंकराच्या दर्शनासाठी सांगलीसह परिसरातील शिवभक्तांनी हरिपूर येथील संगमेश्वर मंदिरात मोठी गर्दी केली होती। रांगेत उभे राहून यावेळी हजारो भक्तांनी मोठ्या भक्तिभावाने शिवशंभोचे दर्शन घेतले। सांगली शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या हरिपूर गावात संगमेश्वर मंदिर आहे। प्रभू रामचंद्रांच्या काळातील प्रभू श्रीरामाने हे शिवलिंग स्थापन केले असे बोलले जाते। तर या ठिकाणच्या शिवपंडित जटा असून त्यामध्ये गंगा आहे। कार्तिक स्वामींनी या ठिकाणी तपस्या केल्याचा उल्लेख गुरुचरित्रात गुरु मार्तंड ऋषींनी केला आहे। या ठिकाणाहून प्रभू रामांना मार्ग सापडल्याची आख्यायिका देखील आहे। कृष्णा आणि वारणा नदीच्या संगमावर हे मंदिर असून जागृत देवस्थान म्हणून याची ओळख आहे। श्रावण महिन्यात दर सोमवारी या ठिकाणी संगमेश्वर जत्रेचे आयोजन करण्यात येते आणि या जत्रेसाठी पंचक्रोशीतून आणि संबंध महाराष्ट्र, कर्नाटक आणि अन्य राज्यातून भाविक येत असतात। श्री रामप्रभूंच्या हस्ते हे स्थापन केलेले लिंग आहे स्वयंभू। जवळजवळ 5 वर्षाचा इतिहास आहे। इथं कृष्णा वारणेच्या नदीकाठी इकडे बघून कृष्णे वारणेच्या स्वयंभू लिंग आहे। इथं श्रीरामप्रभूंनी स्वयंभू लिंग स्थापन केलं आहे। इथं कायम जटेत गंगा आहे। श्रीरामप्रभूंना इथून मार्ग निघाला। कार्तिक स्वामींनी तपश्चर्या केली याचा उल्लेख गुरुचरित्रात 15व्या अध्यायात 77व्या ओवीमध्ये मार्कंड ऋषींनी आणि गुरु दत्ताचं सुद्धा स्थान इथं हे आहे। तसंच आपले दिनक्रम पहाटे 2 पासून पंचामृत अभिषेक चालू आहे। काकड आरती 4:30 ला झालेली आहे आणि आता संध्याकाळी परत अभिषेक महापूजा चालू आहे। तसेच परत संध्याकाळी 7:30 ला आरती असते। फुलांची पुष्पपूजा, महापूजा वगैरे असते। 5 श्रावण सोमवार 5 आलेले आहेत। हिरुपाळी पाणी घालतात इथं प्रत्येक वर्षी येऊन। हरिपूरचे जे संगमेश्वर मंदिर आहे, या मंदिराला फार प्राचीन असं हे मंदिर आहे। स्वतः प्रभू रामचंद्रांनी या लिंगाची स्थापना केली अशी आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते आणि प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यामध्ये अतिशय मोठी यात्रा या श्रावण सोमवारी या हरिपूर गावामध्ये भरली जाते। या गावाला फार मोठी आणि मंदिराला फार मोठी अशी परंपरा आहे, ऐतिहासिक अशी परंपरा या मंदिराला आहे। या मंदिरामध्ये सकाळी 3 वाजल्यापासून सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात होते आहे। सकाळी 3 वाजता अभिषेक, 4:30 वाजता काकड आरती, 7 वाजता 5 ते 7 पर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले केले जाते। यावेळी कर्नाटक आणि महाराष्ट्रातनं जवळजवळ लाखाच्या वर भाविक या ठिकाणी या मंदिराचं दर्शन प्रत्येक श्रावण सोमवारी घेत आहेत। यावर्षी 5 श्रावण सोमवार या ठिकाणी आलेले आहेत। 7 नंतर परत 10 वाजेपर्यंत अभिषेक आणि त्यानंतर 10:30 वाजता नदी जे कृष्णेचा आणि वारणेचा संगम आहे त्या संगमावरनं पाणी आणून ओल्या पडदीनं त्या ठिकाणी या लिंगाची पूजा केली जाते। त्या 12:30 नंतर परत महापूजा करून परत दिवसभर मंदिर त्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी दर्शनासाठी खुले असतंय। त्यानंतर 7:30 वाजता रात्री आरती होऊन 9:30 वाजता पालखी आणि 11 वाजता शेष आरती होऊन त्या ठिकाणी मंदिर बंद केले जाते रात्री। या मंदिरामध्ये सध्या यावर्षी विनायक गुरव आणि त्यांचे सहकारी यावर्षी या ठिकाणी मंदिरात पुजारी म्हणून या ठिकाणी आहेत। अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि अतिशय भक्तिभावानं या ठिकाणी या श्रावण महिन्यामध्ये या हरिपूरमध्ये विविध कार्यक्रम या मंदिराच्या माध्यमातून होत आहेत आणि यासाठी देवस्थान कमिटीचे जे आमचे अध्यक्ष परशुराम शेरीकर, कमिटीचे सगळे सदस्य, ग्रामपंचायतीचे सगळे सदस्य या ठिकाणी अतिशय चांगलं आणि नेटकं नियोजन या ठिकाणी करतायत। त्याचबरोबर या कमिटीच्या वतीनं सकाळी 12-1 वाजेपर्यंत, 5 वाजल्यापासून सकाळी 12-1 वाजेपर्यंत येणाऱ्या भाविकांसाठी
खिचडी या ठिकाणी नित्यनेमानं सोमवारी दिली जाते आणि अतिशय भावनिक या ठिकाणी या महिन्यामध्ये कार्यक्रम केले जात आहेत. या महिन्यामध्ये सोमवारी जो महत्त्वाचा दिवस असतो दर सोमवारी, तर आपण प्रिकॉशन म्हणून काय करतात आपल्यासारखं? त्या ठिकाणी सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनच्या माध्यमातून चांगला मोठा पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी असतो. ट्रॅफिक आपल्या शिस्त लागावी वाहनांसाठी, त्यासाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था त्या ठिकाणी करून ट्रॅफिक पोलिसांचं सुद्धा त्यामध्ये मोठ्या प्रमाणात योगदान असतं. त्याचबरोबर हरिपूरचे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, देवस्थान कमिटीचे सदस्य, काही मंडळांचे प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी पार्किंगची सोय, येणाऱ्या भाविकांची सोय, पिण्याच्या पाण्याची आणि इतर ज्या काय गरजा आहेत त्या गरजेची सोय या ठिकाणी या सर्व मंडळींच्या मार्फत या ठिकाणी केली जाते. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली.